दुसरी राष्ट्रीय फलोत्पादन परिषद नाशिक इथं संपन्न. आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना शासनाचा दिलासा. नमस्कार. कृषी वार्ता या बातमीपत्रात मी श्वेता सोपारकर आपले स्वागत करते. आणि आता पाहूयात कृषी विषयक सविस्तर वृत्त. पाणी, वीज, रस्ते अशा मूलभूत समस्या सोडवल्यास कृषी विकास निश्चित आहे असं प्रतिपादन केंद्रीय रस्ते, वाहतूक, महामार्ग आणि जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी नुकत्याच नाशिक इथं पार पडलेल्या दुसऱ्या राष्ट्रीय फलोत्पादन परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी केलं. अॅग्रोवन आणि यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमानं या परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. कृषी आणि फलोत्पादन मंत्री पांडुरंग फुंडकर तसंच कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यावेळी उपस्थित होते. राज्यात 18 लाख हेक्टरवर फळबागांची वाढ झाली असून तंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी ही महापरिषद उपयुक्त असल्याचे गौरवोद्गार फुंडकर यांनी यावेळी काढले. दळणवळणाच्या दृष्टीनं 111 नद्यांचं जलमार्गात रूपांतर करणार असल्याची माहितीही गडकरी यांनी यावेळी दिली. राज्यातल्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारनं सोयाबीनवरील आयात शुल्क वाढवावं अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांना पत्राद्वारे केली आहे. यंदा राज्यात सर्वत्र समाधानकारक पाऊस झाल्यानं तसंच शासनाच्या विविध उपाययोजनांमुळे सोयाबीनचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर वाढल्यानं ते गेल्या वर्षीपेक्षा तिपटीनं अधिक अपेक्षित आहे. त्यामुळे सोयाबीनचे दर घसरण्याची शक्यता असल्यानं केंद्र सरकारनं सोयाबीनचं आयात शुल्क वाढवावं असं राज्य शासनाचं म्हणणं आहे. राज्य शासनानंही किमान आधारभूत किमतीवर सोयाबीनची खरेदी सुरू केली आहे. तसंच शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक उपाय लवकरच अंमलात आणले जातील असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. शेतीमालाला उत्पादन खर्च अधिक 50% नफा द्यावा, अन्यथा शेतीमालावरील निर्यात बंदी उठवावी या आणि इतर मागण्यांसाठी शेतकरी संघटनेच्या वतीनं बीड जिल्ह्यातल्या कडा इथं शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता. संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ पाटील यांनी यावेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं. गोवंश हत्याबंदी कायदा तातडीनं रद्द करावा, रेडी रेकनरनुसार शेती कर्ज वाटप करावं, बाजार समितीत आधारभूत किमतीची शेतमाल खरेदी केंद्र सुरू करावीत, तसंच शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती द्यावी अशा मागण्याही या मेळाव्यात करण्यात आल्या. आता पाहूयात बाजारभाव. जाणून घेऊया कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीकडून प्राप्त झालेले शेतमालाचे बाजारभाव. हे भाव शेतीमालाच्या उत्पादकांसाठी आहेत. निराळा उल्लेख नसल्यास हे भाव प्रति क्विंटल आहेत. तूर डाळ कमाल 11,500 रुपये प्रति क्विंटल, किमान 11,000. ज्वारी 4,000, 2,000. मसूर 19,500, 7,500. मूग 7,600, 6,000. शेंगदाणा 9,000, 8,000. मठार 6,200, 3,200. मका 2,000, 1,900. मिरची 1,400, 1,000. आणि लिंबू कमाल 5,250 रुपये प्रति क्विंटल, किमान 2,800 रुपये प्रति क्विंटल. बाजारभावाविषयक अधिक माहितीसाठी www.agmarknet.nic.in या संकेतस्थळाला भेट द्या. आणि आता नमस्कार. राज्याच्या हवामानाचा आढावा. गेल्या 72 तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडे होते. राज्यात सर्वात कमी तापमान 10 अंश सेल्सिअस दिनांक 4 नोव्हेंबर रोजी अहमदनगर येथे नोंदवले गेले. हवामानाचा अंदाज. पुढील 5 दिवसात राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. तसेच मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात पुढील 2 ते 3 दिवसात
किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे. शेतकरी बांधवांसाठी हवामानावर आधारित कृषी सल्ला. जिरायती व बागायती गव्हाची पेरणी करावी. पेरणी करण्यापूर्वी पीकनिहाय बीज प्रक्रिया करावी. सध्याच्या हवामानामुळे मराठवाडा व विदर्भ विभागात फुलोरा अवस्थेत असलेल्या तूर व इतर पिकांवर रिस्टर बिटलचा प्रादुर्भाव झालेला आहे. नियंत्रणाकरिता मिथिल पॅराथिऑन किंवा क्लोरोपायरिफॉसची भुकटी ची धुरडणी 20 किलोग्राम प्रति हेक्टर या प्रमाणात करावी. विभागवार कृषी हवामान सल्ला. आधी कोकण. भुईमुगाची काढणी कमीत कमी 80% शेंगा तयार झाल्यावर करावी. शेंगा स्वच्छ धुवून चांगल्या प्रकारे वाळवाव्यात. नागली पीक कापणीस तयार झालेले आहे. तयार झालेल्या पिकाची कापणी करून 1 ते 2 दिवस उन्हात चांगली वाळवून घ्यावीत व झोडणी करावी. भात पिकानंतर जमिनीत वापसा येताच जमीन नांगरून चवडी, वाल व कुलीत पिकाची पेरणी करावी. बदलत्या हवामानामुळे काही ठिकाणी आंब्यावर आलेल्या नवीन पालवीवर तुडतुड्याचा प्रादुर्भाव आढळून येण्याची शक्यता आहे. नियंत्रणासाठी सायफरमेथ्रिन 3 मिलीलिटर किंवा डेल्टामेथ्रिन 9 मिलीलिटर प्रति 10 लिटर पाण्यात संपूर्ण झाडावर व खोडावर फवारावे. रब्बी हंगामात वांगी, मिरची, कोबी, नवलकोल इत्यादी भाजीपाल्यांची लागवड करण्यासाठी रोपवाटिका तयार करण्याची पूर्वतयारी करण्यास सुरुवात करावी. भाजीपाल्यांची रोपे गादी वाफ्यावर तयार करावीत. मध्य महाराष्ट्रासाठी हवामान सल्ला. गव्हाच्या वेळेवर पेरणीसाठी NIAW 301, NIAW 917, NIDW 295. बागायती उशिरा पेरणीसाठी NIAW 34, जिरायत पेरणीकरिता NIDW 15 या वाणाचा वापर करावा. हेक्टरी 100 ते 125 किलो बियाणे वापरावेत. पक्व भात, ज्वारी व भुईमूग. जाणून घेऊया राज्यातल्या प्रमुख शहरांचं तापमान कमाल आणि किमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 33, किमान 23 अंश सेल्सिअस. पुणे 30 आणि 12. नागपूर 31, 14. औरंगाबाद 31, 13. सोलापूर 33, 16. आणि नाशिक कमाल 30, किमान 10 अंश सेल्सिअस. हवामानविषयक अधिक माहितीसाठी www.imdmumbai.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या. याबरोबरच आजच्या कृषी वार्ता संपल्या. पुन्हा भेटूया पुढील कृषी वार्तामध्ये. तोपर्यंत नमस्कार.